नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड सबसिडरी एक्सपांड्स AAC ब्लॉक्स मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी विथ न्यू प्लांट इन तेलंगणा. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडची सबसिडरी कंपनी तेलंगणामध्ये न्यू प्लांट सोबत आपली AAC ब्लॉक्स मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढवत आहे. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एशियन पेंट्स टू एक्झिट इंडोनेशिया इन $5.6 मिलियन डील विथ ओमेगा प्रॉपर्टी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेड आपला इंडोनेशियन बिझनेस विकत आहे. कोणाला? ऑस्ट्रेलियाच्या ओमेगा प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट्सला. कितीमध्ये? $5.6 मिलियन मध्ये. आणि मित्रांनो, या कंपनीने असे म्हटले की त्यांना तिथे ग्रोथ दिसत नाही, त्यामुळे एशियन पेंट्स लिमिटेड आपला इंडोनेशियन बिझनेस ऑस्ट्रेलियाच्या या कंपनीला विकत आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट ॲक्वायर 1980s शॅम्पू ब्रँड वेल्वेट. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने 1980च्या शॅम्पू ब्रँड वेल्वेटला विकत घेतले आहे. तर मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा मागल्या वर्षी Q3मध्ये नेट लॉस होता 15.9 म्हणजे राऊंड फिगरमध्ये 16 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन या Q3मध्ये या कंपनीचा नेट लॉस आहे 30 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 9.4%ने इन्क्रीज होऊन 361.5 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडचा रेव्हेन्यू होता 330.4 कोटी रुपये. चला आता बोलूया उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि श्रीराम फायनान्सबद्दल. तर मित्रांनो, RBI इम्पोजेज मॉनेटरी पेनल्टी ऑन उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक अँड श्रीराम फायनान्स. तर मित्रांनो, RBIने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि श्रीराम फायनान्सवर पेनल्टी लावली आहे. आणि मित्रांनो, पेनल्टी जास्त मोठी नाही, लाखमध्येच आहे. इथे तुम्ही बघू शकता, RBIने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकवर फक्त 6.70 लाखची पेनल्टी लावली आहे. आणि मित्रांनो, RBIने श्रीराम फायनान्स लिमिटेडवर 5.80 लाख रुपीजची पेनल्टी लावली आहे. चला आता बोलूया स्वॅन एनर्जीबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 155%ने इन्क्रीज होऊन 561 कोटी रुपये आला आहे. आणि स्वॅन एनर्जीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 20%ने इन्क्रीज होऊन 1908 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सॅब आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? लेझर वॉर्निंग सिस्टीम बनवण्यासाठी. चला आता बोलूया भेलबद्दल, म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला 6,700 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, मागल्या 8 दिवसांमध्ये भेलला
हा त्याचा चौथा ऑर्डर मिळाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.